काम करत आहे. माझं या फॅमिलीमध्ये 1 वर्षापासून वाढलेला पोटाचा घेर आणि वाढतं वजन यामुळं मी या वेलनेस फॅमिलीला जॉईन झालो. माझे ग्रेट आरोग्य जागतिक आरोग्य सल्लागार विद्या जरांडे मॅडम या आहेत. त्यांच्यामुळे मी या वेलनेस फॅमिलीला जॉईन झालेलो आहे. 2 महिन्यात मी माझे 12 किलो वजन कमी केलेलं आहे. तसेच माझ्या पोटाचा वाढलेला घेर हा सुद्धा कमी झालेला आहे. आता सध्या मी व माझी फॅमिली एकदम हॅपी म्हणजे खूप खुश आहोत आम्ही या फॅमिलीमध्ये. आता आपल्याला विशेष बाब म्हणजे आज आपल्याला आपले ग्रेट आरोग्य सल्लागार वर्ल्ड टीम मेंबर मिसेस नीलम जाधव मॅडम या हार्ट बद्दल अमेझिंग माहिती देणार आहेत. त्याकरिता आपण स्वतः 1 तासाकरिता आपल्याकडील मोबाईल फोन म्हणजे आपला मित्र सायलेंट करून ठेवायचा आहे. जेणेकरून कोणाला डिस्टर्ब होणार नाही याची कृपया दक्षता घ्यायची आहे. सर्वात प्रथम आपले कॅमेरे चालू करा. सोबत आपणास झोप लागू नये याकरिता एनर्जी ड्रिंक ठेवा आणि जे नोट्स असतात ते लिहून घेण्याकरिता बुक व डायरी सोबत असावी. आपले ग्रेट आरोग्य सल्लागार वर्ल्ड टीम मेंबर यांना इन्व्हाइट करण्यासाठी माझी एकट्याची एनर्जी कमी पडणार आहे. त्यामुळे तुमची सर्वांची एनर्जीची मला मदत लागणार आहे. तर आपण सर्वांनी मला मदत कराल ही अपेक्षा करतो. स्टार्ट. गाणं लावून. वेलकम टू वेलकम हेल्प अस मी वेलकम वर्ल्ड टीम मेंबर soon going to help us me welcome. Hello. तुझे नचा दूं मैं तक बिना दिन बिन पे जैसे है नाचती ना गिन आगे पीछे तेरे घूमू जैसे पुल पे करती मक्खी बिना बिन जरा तू हाथ उठा के कमरिया गोल घुमा के आजा बेबी फ्लोर पे दिल वाले से तू दिल लगा के Yeah. जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए जालिमा जान ले बात तेरी अदा, जान ले बात तेरी अदा, दिल वाले पिया का दिल चुराए जालिमा तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई। दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले, रात भर जालिमा के संग नचे सालमा। जिंदगी है एक लतीफा, दिल वालों का खलीफा, मारे मौके पे चौका ये Yes. कभी करे खुल के जीने का सलीका हमसे सीखो ये तरीका, पल में सदियों की हम मौज तगड़ी करें। आओ तुम भी ले लो मजा, आओ तुम भी ले लो मजा, वरना दूर खड़े वक्त मजा देखना
या तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई तू दीवाना हुआ मैं भी शौक यस यस सर्वांनी मस्तपैकी मला मदत केलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आता एक सर्वांसाठी डायलॉग देतो. जानेमन है दुश्मन जमाना कम नहीं, जानेमन है दुश्मन जमाना कम नहीं, हमारा इच्छा पूर्ति कॉल का वेलनेस कोच किसी से कम नहीं. समझ में आया? तो अभी अपन अपने अमेजिंग लीडर को बुलाएंगे. Help me welcome one team member soon going to direct get team member Mrs. Neelam Jadhav madam. Welcome. तेरी अदा दिल वाले दिया का दिल चुराए सालिमा तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई. दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले, रात भर जालिमों के संग नचे जालिमा. जिंदगी है एक लतीफा दिल वालों का दिल खलीफा मारे मौके पे चौका ये तफरी का आता याला लागतंय ना. हॅलो ये ढोल घुमा के जा बेबी फ्लोर पे दिल वाले से तू दिल लगा के यस ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर नक्कीच खूप सुंदर अशा पद्धतीने आढाव सरांनी आणि ऑल टीम इच्छापूर्ती कॉलची ऑल टीम आणि नक्कीच आपले जे ग्रेट जागतिक आरोग्य सल्लागार आहेत तर सर्वांनी खूप छान पद्धतीने माझं वेलकम केलं. तर नक्कीच सर्वांचं मी अगोदर सर्वप्रथम अगदी हृदयापासून नक्कीच सर्वांना धन्यवाद देते कारण आजचा आपला विषय तो आहे. यस मॅम अनम्यूट करा ना, दुसरा आवाज येत आहे. ऑल लीडर म्यूट. यस ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर नक्कीच आज मला आपल्या इच्छापूर्ती कॉलच्या ज्या ग्रेट जागतिक सर्व आरोग्य सल्लागार आहेत आपले लटामळे सर, लटामळे मॅडम, सुनीता हुले मॅडम आणि माझ्या ग्रेट अशा जागतिक आरोग्य सल्लागार विद्या दानंडे मॅडम. तर मी खरोखर त्या सर्वांचे अगदी हृदयापासून धन्यवाद देते त्या सर्वांना. आणि नक्कीच आपलं सेशन हे नक्कीच मी 100% देण्याचा सर तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच सर्वांनी ते तेवढ्याच अगदी मनापासून ऐकून घ्यावं मला हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि नक्कीच आजचं सेशन हे खूप अमेजिंग होण्यासाठी नक्कीच तुम्ही तेवढ्याच तत्परतेने ऐकणे, व्यवस्थितपणे बसणे, तुम्हाला जे काही पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचे असतील तर नक्कीच त्यासाठी तुम्ही तयारीत बसला असाल अशी अपेक्षा करते. तर नक्कीच आपला आजचा विषय आहे हार्ट हेल्थ. तर नक्कीच मी सर्वप्रथम माझी ओळख करून देते.
तर ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव नीलम बाळासाहेब जाधव. मी घनसोली नवी मुंबई येथे राहते आणि गेल्या मला वाटतं जवळजवळ 2 वर्ष होत आले आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये आलेले. आणि नक्कीच मी ही तुम्हा सर्वांसारखीच वाढतं वजन आणि त्यासोबत खूप सारे डिसऑर्डर घेऊन या कॉलवरती आले होते. आणि नक्कीच माझ्या ग्रेट अशा जागतिक आरोग्य सल्लागार विद्या जरांडे मॅम यांनी मला या आपल्या देवा वेलनेस फॅमिलीची माहिती करून दिली. या कॉलवरती आणलं. मीही खूप निगेटिव्ह होते अगदीच, कारण माणूस आहे शेवट. प्रत्येकामध्ये कुठल्याही गोष्टीवरती सहजासहजी आपण विश्वास ठेवत नाही. तर मीही कारण वेट लॉस साठी खूप प्रयत्न करून झालेले, म्हणून विश्वास बिलकुल नव्हता. तरीही कुठेतरी लास्टचा चान्स म्हणून नक्कीच मी या कॉलवरती आले. नक्कीच तुम्ही पाहू शकता माझा अमेजिंग असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा रिझल्ट आहे. तर नक्कीच आपण पीपीटीच्या माध्यमातून जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता फॅट टू फिट जर्नी अमेजिंग असा रिझल्ट आहे. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता पहिला जे ओव्हरवेट होतं त्यामध्ये बॉडी एज पाहू शकता, स्किन वरती तुम्ही चेहऱ्यावरती पाहू शकता अगदी खूप म्हणजे खूप फॅट युक्त असं पूर्ण शरीर झालेलं. आणि त्यानंतरचा आफ्टरचा फोटो पाहू शकता. तर नक्कीच हा झालेला बदल पाहिल्यानंतर माझा या फॅमिलीवरती पूर्ण विश्वास बसला. आणि नक्कीच स्वतःच्या फॅमिलीमध्ये बदल करून मी आरोग्य सल्लागार म्हणून या आपल्या देवा वेलनेसच्या टीम बरोबर नक्कीच जॉईन झाले. आणि खूप छान वाटलं मला. आणि आज नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवून आपल्या जे ग्रेट जागतिक आरोग्य सल्लागारांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, तर नक्कीच ते मी कुठेतरी सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच मी आज आपल्याला हार्ट हेल्थ विषयी माहिती सांगणार आहे. तर नक्कीच आपल्या बॉडी पार्ट मध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक अवयवाचं महत्व आहे, खूप सारे अवयव आपल्या बॉडी पार्ट मध्ये आहेत. यस, तर नक्कीच या आहेत माझ्या ग्रेट जागतिक आरोग्य सल्लागार विद्या जरांडे मॅडम आणि मिस्टर विलास जरांडे सर. नक्कीच मी अगदी मनापासून त्यांचं धन्यवाद मानते. आणि नक्कीच आजच्या सेशनला मी सुरुवात करते. तर आपण पीपीटीच्या साह्याने जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल सर्वांच्या परिचयाचा नक्कीच हार्ट आहे. सर्वांनी पाहिला आहे, परंतु फोटो मध्ये पाहिला असेल, टीव्ही मध्ये पाहिला असेल, परंतु प्रत्यक्षात कोणीही पाहिलेलं नाहीये. तर नक्कीच हार्ट हेल्थ विषयी बोलावं तेवढं कमीच आहे. कारण हार्ट, हृदय, दिल पूर्ण अवघ्या फिल्म इंडस्ट्रीच्या मोठ्या मोठ्या कलाकारांचं अख्खं आयुष्य या एका शब्दावरती घडलेलं आहे. तर नक्कीच त्याच्याविषयी मला बोलायला लागणार आहे. त्यातच मला खूप आनंद आहे. तर नक्कीच मानवी शरीराची रचना देवाने अशा प्रकारे केलेली आहे. आपल्याला खूप सारे अवयव दिलेले आहेत, परंतु त्या अवयवांचं त्या ठिकाणी महत्वही खूप आहे. परंतु पूर्ण बॉडी पार्ट मध्ये आपल्या सर्वात महत्वाचे 2 अवयव आहेत. एक म्हणजे आपला मेंदू आणि दुसरं म्हणजे आपलं हृदय. तर नक्कीच त्यातीलच एका अवयवाबद्दल म्हणजे हृदयाबद्दल मी बोलणार आहे. तर नक्कीच आपण समाजामध्ये वावरत असताना नीटनेटकं दिसण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यासाठी आपण चांगले कपडे परिधान करतो, समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. परंतु चांगलं दिसणं आणि चांगलं असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तसं हार्ट सर्वांजवळ आहे, परंतु ते हेल्दी आहे की अनहेल्दी आहे, तर त्याच्याबद्दलच मी नक्कीच आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर नक्कीच आपण या सेशन मध्ये आपण आपल्या हेल्दी हृदयाची कशी काळजी हेल्दी हृदय म्हणजे काय, हेल्दी हृदयाची काळजी कशी घ्यावी, ती काळजी घेत असताना त्याची रचना कशी असते, त्याला होणारे विकार कोणते आहेत, तर त्या विकारांवरती तुम्ही काय प्रोटेक्शन घेऊ शकता, त्याची लक्षणे काय असतात, अशा विविध साऱ्या मुद्द्यांवरती नक्कीच आज आपण बोलणार आहोत. तर नक्कीच आपण पहिला मुद्दा घेऊया, आपल्या हृदयाचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ हार्ट हेल्थ. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता हृदय हे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमने बनलेलं मुख्य अवयव आहे. तर त्याच्यामध्ये हृदय हे आपलं सेंट्रल ऑर्गन्स आहे ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं. तर म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही आपल्या इतर अवयवांच्या हालचाली होतात, तर त्या सर्व या
कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममुळे होत असतात. त्याच्यामध्ये 3 मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे आपलं हृदय, दुसरं वेन्स. यस मॅम, आवाज येतोय माझा? यस. तर नक्कीच पहिला मुद्दा आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे हृदय, वेन्स आणि आल्ट्रीज. वेन्स आणि आल्ट्रीज हे 2 नसांचे प्रकार आहेत. तर जसं त्यांची नावं वेगवेगळी आहेत तसं त्यांचं कार्यही वेगवेगळं आहे. तर त्या नसांचा विषयी थोडी मी माहिती अगोदर सांगेल. ज्या नसा आपल्याला आपल्या स्किनच्या खाली, तुम्ही पाहू शकता हातावरती, पायावरती, स्किनच्या खालून उघड्या डोळ्यांना ज्या नसा दिसतात तर त्यांना वेन्स म्हणतात. आणि ज्या नसा आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, आपल्या मसलच्या आतमध्ये हाडांच्या जवळून कार्यरत असतात, तर नक्कीच त्या नसांना आल्ट्रीज असे म्हणतात. आणि या आल्ट्रीज नसा आणि वेन्स नसा दोन्हीही हृदयाशी कनेक्टेड असतात. तर नक्कीच त्यांची नावं अलग तर त्यांचं कार्यही अलग. तर आपण त्यांचं कार्य पाहूया. तर त्या काय कार्य करतात? तर त्या ज्या आल्ट्रीज नसा आहेत तर ते आपल्या हृदयाकडून जो काही आपल्या शरीरातील अवयवांना हालचाल करण्यासाठी जो रक्त पुरवठा केला जातो तो आल्ट्रीजद्वारे केला जातो. म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न इंटेक करतो, जे काय आपण नाकावाटे हवा ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तर त्या ऑक्सिजन आणि सकस आहारासकट शुद्ध होऊन फिल्टर होऊन रक्त हृदयाकडून आपल्या इतर अवयवांना पोहोचवण्याचे काम आल्ट्रीज करत असतात. आणि हे जेव्हा इतर अवयव आपल्या मुवमेंट करतात तर नक्कीच त्या रक्तामधील ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन ह्या त्यांच्या कार्यापुरतं वापरत असतात. परत ते रक्त अशुद्ध होतं आणि ते अशुद्ध झालेलं रक्त परत हृदयाकडे फिल्टर करण्यासाठी पोहोचवण्याचं काम ह्या वेन्स करत असतात. ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत असतात. तर नक्कीच आपलं हृदय जेव्हा आपल्या अशुद्ध रक्त हृदयाकडे जातं तर ते शुद्धीकरणासाठी प्रत्येक 1 मिनिटाला आपलं हृदय 72 ते 90 वेळा पंप करतं. तर 72 ते 90 वेळा पंप करण्याच्या प्रोसेस मध्ये एका पंपिंग मध्ये 70 मिलीलिटर एवढं रक्त आपल्या हृदयाकडून आर्टरीजद्वारे आपल्या अवयवांना पोहोचवलं जातं. म्हणजेच काय? तर 1 मिनिटामध्ये जवळपास 7 लिटर रक्त हे आपल्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचवण्याचं काम आर्टरीजच्या माध्यमातून आपलं हृदय करत असतं. तर नक्कीच नेक्स्ट मध्ये पाहू शकता स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तर नक्कीच हार्टची रचना कशी असते तुम्ही पाहू शकता. मुख्य आहेत 4 चेंबर असतात आपल्या हार्टला, 2 राईट साइड 2 लेफ्ट साइड. तर नक्कीच त्याला नाव दिलेले आहेत राईट अल्ट्रियम, लेफ्ट अल्ट्रियम, लाईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. तर नक्कीच याचं कार्य काय आहे? तर नक्कीच आता याचं कार्य आपण थोडक्यात पाहूया. जे वेन्सनी अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे पाठवलेलं असतं तर ते आपल्या राईट अल्ट्रियम मध्ये येतं. ते राईट अल्ट्रियम मधून राईट वेस्क्युलेटर मध्ये जातं, वेंट्रिकल मध्ये जातं आणि त्या राईट वेंट्रिकल मधून ते रक्त आपल्या फुफ्फुसामध्ये जातं. जिथं आपण नाकाद्वारे श्वासोच्छवासाद्वारे आपण ऑक्सिजन घेत असतो त्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्या रक्ताचं शुद्धीकरण होत असतं. परत ते रक्त आपल्याला हृदयामध्ये येतं आणि नक्कीच परत ते आर्टरीजद्वारे आपल्या अवयवांना पुरवलं जातं. यस. तर नक्कीच आपण पुढे पाहूया. कॉमन हार्ट डिसीज म्हणजे हार्ट विकार. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे सीएडी. हे नाव आहे आपलं मेडिकल सायन्स. सीएडी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा फुल फॉर्म आहे कोरोनरी हार्ट डिसीज. म्हणजे काय? तर हृदयाचा विकार. त्याच्यामध्ये काय होत असतं? तर त्याच्यामध्ये आपण बोलतो ना हार्ट अटॅक येणे, हार्ट ब्लॉकेज होणे, हार्ट फेलियर. तर याची ही सीएडी ही पहिली पायरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती आता तुम्हाला येलो कलरचा बराचसा लेअर दिसत आहे. तर शरीरामध्ये ज्या आर्टरीज आहे तर त्याच्या आर्टरीज मधून जेव्हा इतर अवयवांना रक्त पुरवठा केला जातो तो रक्त पुरवठा होत असताना त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन असतं, ऑक्सिजन असतं. तर न्यूट्रिशन म्हणजे आपण इंटेक केलेलं अन्न. तर आपण काय खातो याच्यावरती सर्वात महत्वाचं आपल्या हृदयाचं नक्कीच भवितव्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण त्या आर्टरीजद्वारे जे आपलं काय रक्त पुरवठा, शुद्ध रक्त पुरवठा अवयवांना होत असतो तर नक्कीच त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. फॅट युक्त थर हा आपल्या हृदयावरती
आपल्या आर्टरीज मध्ये साठत जातो आणि नक्कीच कुठेतरी आपल्या हृदयाकडून येणारा रक्त पुरवठा अवयवांना जेव्हा पोचत नाही त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये ब्लड क्लॉटेज म्हणतात. नक्कीच आपण बोलतो, सहज बोलून जातो, अरे त्याला अटॅक आला, अरे त्याला पॅरालिसिस झाला. पण हे कशामुळे होतं तर ही लक्षणे आहेत सीएडीची म्हणजेच कोरोनरी आर्टरीसिसची. दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्ही पाहू शकता की हार्टचे हार्टच्या लय तर त्याला काय म्हणतात ॲरेथिमियस. म्हणजे काय तर हार्ट लय. तर बऱ्याच सदस्यांना माहिती असेल, ज्याच्या घरामध्ये हार्ट रिलेटेड पेशंट आहेत तर त्यांना माहिती असेल, आपल्याला दम लागते, छातीमध्ये तीव्र वेदना होतात किंवा असं काही आपल्याला लक्षणे जाणवली की आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतात, ईसीजी काढूया. ईसीजीच्या माध्यमातून तुमच्या हृदयाची लय तुम्हाला समजते. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नॉर्मल हृदयाची लय ही नॉर्मल पद्धतीने असते. सेकंड स्टेज मध्ये पाहू शकता तुम्ही हाय लय झालेली आहे हृदयाची. म्हणजे जेव्हा आपण काही ऍक्टिव्हिटी करतो, फास्टली ऍक्टिव्हिटी करतो, धावतो, पळतो, तर त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाची लय हे तीव्र गतीने काम करत असते. नंतर खाली आहे ते पाहू शकता तुम्ही अतिसंतपणे म्हणजे जेव्हा एखाद्या सदस्याचं चुकीच्या खानपानामुळे जे काही क्लॉटेज होतात त्याच्यामुळे जेव्हा त्याला हाय शुगर, हाय बीपी किंवा लो शुगर, लो बीपी असे त्रास व्हायला लागतात, तेव्हा तुमच्या हृदयाची ही लय ते संतपणे असते. त्याच्यानंतर खालच्या स्लाइड मध्ये बघू शकता तुम्ही कधी संत कधी मंद कधी संत तर कधी तीव्र असते. म्हणजे काय तर नक्कीच तुमचं हृदय किंवा तुमच्या आर्टरीज मध्ये फॅट युक्त कचरा जेव्हा साचायला लागतो तेव्हा नक्कीच तुमच्या हृदयाचा ईसीजी म्हणजे तो ईसीजीचा डायग्राम आहे तो कधी तीव्र तर कधी संत गतीने 100% निघणार आहे. यस, तर नक्कीच नंतर पाहू शकता रिस्क फॅक्टर्स. तर नक्कीच कशामुळे होतं हे सर्व होतं, पण कशामुळे होतं नक्कीच बऱ्याच सदस्यांना प्रश्न पडला असेल, एवढं मॅडम सांगतात हे असं होतं तसं होतं पण कशामुळे होतं. तर नक्कीच बघू शकता रिस्की फॅक्टर काय आहेत. तर त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे मॉडिफिएबल, दुसरा आहे नॉन मॉडिफिएबल. मॉडिफिएबल म्हणजे काय की ते आपण बदलू शकतो आणि नॉन मॉडिफिएबल म्हणजे ते बदलू शकत नाही. मॉडिफिएबल मध्ये काय आहे पाहू शकता, स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी, फिजिकल इन ऍक्टिव्हिटी आणि अनहेल्दी डाएट. तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्मोकिंग म्हणजे जास्त करून सिगारेट. बऱ्याच सदस्यांना सिगारेटची सवय असते आणि आत्ताच्या पिढीचं बोलायचं झालं म्हणजे तरुणाईची ती पॅशन आहे, म्हणजे ते पॅशन म्हणून स्मोकिंग करत असतात. कारण आपण कसं म्हणतो असं दुसऱ्या आपल्या जरी नॉर्मल फॅमिलीतल्या मुलांनी एखाद्या मुलाच्या हातामध्ये सिगारेट बघितलं अरे तो मोठ्या घरचा, म्हणजे एक पॅशन झालेली आहे. हाय क्वालिटी लोकांचा आपण म्हणतो ना त्यांची ज्या पद्धतीने राहणी असते त्या पद्धतीने त्यांचे शौकही असतात. तर नक्कीच त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त असतात. तर स्मोकिंग आहे तर नक्कीच आपण ते अवॉइड करू शकतो. हाय ब्लड प्रेशर, तर ब्लड प्रेशरचे कारणे पण अनेक आहेत. जसं नॉर्मली आपण बोलतो मिठाचं सेवन जास्त करणे किंवा अनहेल्दी डाएट करणे किंवा तुम्ही आता पाहिलंच असेल आर्टरीच्या माध्यमातून जो रक्त तुमच्या शरीरामध्ये जे तुम्ही अन्न इंटेक करता ते रक्तातून अगदी न्यूट्रिशन म्हणून तुमच्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचवलं जातं, तर त्याचाही परिणाम म्हणजे ब्लड प्रेशर असू शकतं. हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा तुमच्या ज्या आर्टरीज आहेत जे काय तुमचं हृदय आहे त्याच्यावरती येलो थर साचलेला. तर हाय कोलेस्ट्रॉल आणि ओबेसिटी म्हणजे आजकालची डोकेदुखी आहे. सर्व अगदी आपण म्हणू शकत नाही सर्वसामान्य घरातील ते पार अगदी हाय उच्च सोसायटीतील लोकांपर्यंत हा त्रास सर्वांना सतावत आहे. ओबेसिटीला डॉक्टरही आपलं मेडिकल सायन्सही रोखू शकत नाही. कारण एक काळ असा होता की आपल्या देशामध्ये जास्त मृत्यू हे भूकमारीमुळे होत होते, लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. आणि आत्ताचा काळ असा आहे की लोक एवढं खातात व त्याच्यामधून ओबेसिटी निर्माण होत चालली. आणि हे अशा प्रकारचे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात खातात
की त्याच्यामुळे मृत्यू होत चाललेत, ही खरोखर शोकांतिका आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता स्लाइड मध्ये त्या पिझ्झा, बर्गर जे काही इनटेक आपण करतो, तर नक्कीच त्याचा परिणाम कुठेतरी तुमच्या बॉडीवरती होत असतो. नंतर पुढे बघू शकता फिजिकल इन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय. बरेच सदस्य म्हणतात नाही आम्ही सकाळी उठलो की घरामध्ये योगा करतो, सायकलिंग करतो, जॉगिंग करतो, पळायला जातो, 5 मीटर पळालो, 10 मीटर पळालो. परंतु हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉलो करत आहात. तर चुकीची पद्धत कशी ते मी सांगते तुम्हाला. फिजिकल ऍक्टिव्हिटी करणे म्हणजे काय, ते करण्याचे ही खूप प्रकार आहेत. परंतु अगदी रियालिटीने जायचं म्हटलं तर कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्या अगोदर आपल्या बॉडीला प्रॉपर स्लीपिंग मोड मधून ऍक्टिव्ह मोड मध्ये आणणं गरजेचं असतं. तुम्ही उठला, शूज घातला आणि पळत सुटला, अर्थ नाही. 2 मिनिटं पळणार, 3ऱ्या मिनिटाला एवढा धापा टाकणार की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार. म्हणून आपली नेहमी जी काही ऍक्टिव्हिटी करणार आहोत तर ती ही त्याच पद्धतीने झाली पाहिजे. सुरुवात हळूहळू केली पाहिजे, म्हणजे वॉर्मअपच्या स्टेप पासून सुरुवात झाली पाहिजे आणि हळूहळू ती जाऊन आपले ज्या काही कार्डिओ एक्सरसाइज आहेत जेणेकरून तुमच्या पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत प्रॉपर पूर्ण बॉडी पार्टची हालचाल झाली पाहिजे. का झाली पाहिजे, कारण आपल्या हृदयाकडून रक्त जे पंपिंग होतं आर्टरीच्या साह्याने ते तुमच्या ओव्हरऑल सर्व बॉडी पार्टला पुरवलं जातं. त्यातून ऑक्सिजनही तेवढ्या प्रमाणात असतो आणि न्यूट्रिशनही तेवढ्या प्रमाणात असतं. म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न हे तुमच्या प्रत्येक पार्ट पर्यंत जात असतं. त्याच्या अवतीभोवती फॅट जमा होत असतात. म्हणून प्रत्येक अवयवाची हालचाल होणे हेही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून नुसती ऍक्टिव्हिटी करून उपयोग नाही, तर ती फिजिकल ऍक्टिव्हिटी अगदी योग्य वेनी होणंही तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट आहे अनहेल्दी डाएट. अनहेल्दी डाएट म्हणजे याच्यामध्ये आमची वेलनेस फॅमिली एक्सपर्ट आहे. अगदी अभिमान आहे, कारण वेलनेस फॅमिलीमध्ये आज येते जेवढे सदस्य वेलनेस फॅमिलीमध्ये बसलेले आहेत तर नक्कीच मी अगदी खात्रीशीर सांगते एकही व्यक्ती अनहेल्दी डाएट फॉलो करत नसणार आहे. मी अगोदर अनहेल्दी होते म्हणूनच इथं आलेले, परंतु आता अगदी प्रॉपरली डाएट फॉलो करतो. डाएट फॉलो करणे म्हणजे उपाशी राहणे नव्हे. डाएट फॉलो करणे म्हणजे योग्य खाणे, सकस खाणे. आणि नक्कीच सकस खाणे म्हणजे आमच्या वेलनेस फॅमिलीच्या भाषेमध्ये म्हणजे ताटातलं जेवण बदला, तुमचं जीवन बदलेल. या स्लोगन प्रमाणेच नक्कीच मी सांगेल की अनहेल्दी डाएट खरोखर बदलला तर हे रिस्की जे फॅक्टर्स आहेत ते सर्व आपल्या अवतीभोवतीच्या आणि आपल्या रोजच्या जीवनामधील आपण ज्या घटना घडतात, जसं आपण वागतो, जसं आपण बोलतो त्याच पद्धतीने होत असतात. यस, ये हमारा एनर्जी ड्रिंक है, ये कलर डाउटफुल है लेकिन बहुत पॉवरफुल है. यस, तर नक्कीच हे झालं आपलं मॉडिफिएबल बद्दल. आणि नॉन मॉडिफिएबल म्हणजे काय. नॉन मॉडिफिएबल म्हणजे आपण ते बदलू शकत नाही. म्हणजे कसं असतं, एका ठराविक एज नंतर म्हणजे 70 नंतर 80 नंतर त्यांचं एज वाढत गेलं, त्यांना ह्या डिसीज व्हायला लागल्या, त्याला आपण काय मेडिकल सायन्सही काही करू शकत नाही. नंतर जेनेटिक असतं किंवा फॅमिली हिस्ट्री. काय कायांची फॅमिली हिस्ट्री म्हणजे एवढं म्हणजे कसं ते नॉर्मल भाषेत म्हणजे अंगावरती कोड वगैरे आजीला असतील, आजोबांना असतील, आई वडिलांना असेल तर ते अनुवंशिकपणे पुढच्या पिढीला येतात असं म्हणतात. त्यालाच नॉन मॉडिफिएबल म्हणतात. आणि नक्कीच जेनेटिक म्हणजे जसं की आपण बोलू शकतो एखादं बाळ जन्माला आलं, त्याच्या हृदयाला होल असणं, एखादी वेन्स कट झालेली असणं, तर त्याला मेडिकल सायन्सही काही करू शकत नाही. तर नक्कीच जे नॉन मॉडिफिएबल आहे त्याला आपण बदलू शकत नाही. परंतु जे मॉडिफिएबल आहे तर नक्कीच सर्वांनी स्लाइड अगदी आपल्या हृदयामध्ये मेंदूमध्ये 2 महत्वाचे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये फिट करायचे आहे आणि आपण कुठल्या पद्धतीत मोडतो ते नक्कीच पाहायचं आहे. तर पुढं तुम्ही पाहू शकता हेल्दी हार्ट और अनहेल्दी हार्ट. तो हेल्दी हार्ट ये तो हमारे वेलनेस फैमिली की जान है, सब लोगों के पास है. आणि दुसरा आहे तो अनहेल्दी हार्ट आहे. तुम्ही पाहू शकता येलो थर प्रमाणाच्या बाहेर विजरल फॅट. आपल्या वेलनेस भाषेमध्ये त्याला विजरल फॅट बोलतात. विजरल फॅट म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांना न दिसणारे फॅट, त्याला विजरल फॅट म्हणतात.
ते तुमच्या आल्ट्रीज मध्ये आणि तुमच्या हृदयावरती साठू लागतात. त्याचा दाब नक्कीच तुम्ही आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, आपलं हृदय हे एका मिनिटाला 72 ते 90 वेळा पंप करत असतं. हे नॉर्मल हेल्दी असणार तर 100% पंप करणार आहे. परंतु जर विजरल फॅट असे जर तुमच्या हार्ट वरती साचत गेले तर नक्कीच हे जे फॅट साचलेले हार्ट आहे तर ते तेवढ्या वेळा पंप करणार नाही. म्हणजेच नक्कीच तुम्हाला हार्ट डिसीज कडे घेऊन चाललेलं आहे. हार्ट अटॅकची लक्षणं म्हणजे तुमच्यामध्ये ते दिसायला लागतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मल अगोदर सिम्पटम भेटतच असतात. मी ते नक्कीच पुढे सांगते तुम्हाला. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं आईचं दूध पित असतं, घरातलं अन्न सुरुवातीला खात असतं, लहान असतं, तेव्हा त्याचं हार्ट हे हेल्दी असतं. परंतु जसं जसं ते वाढू लागतं, बाहेरचं चिप्स कुरकुरे, अगदी आई वडिलांचे काही आई वडीलही या गोष्टीला निष्काळजीपणे घेतात. रडायला लागले, घे 5 रुपये, आण कुरकुरे, आण चिप्स, खा, त्याला शांत करणं. परंतु हे एका दिवसात एका महिन्यात असं होत नाही. तर ते वर्षानुवर्ष जे तुम्ही अन्न इनटेक करता, तुमच्या ब्लड मधून तुमच्या शरीरामध्ये जे काही तुम्ही ओव्हरऑल जे खाता त्याचा परिणाम कालांतराने तुम्हाला असा अनहेल्दी हार्ट मध्ये नक्कीच रूपांतर करण्यासाठी मदत करत असतो. दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्ही पाहू शकता, हे आहे आल्ट्रीज आहे. तर नक्कीच याची माहिती थोडक्यात सांगणार आहे म्हणून स्लाइड टाकलेली आहे. तर आल्ट्रीज मध्ये तुम्ही म्हटलं स्प्रिंग दिसत आहे तुम्हाला. तर आपल्या मेडिकल भाषेमध्ये आपण सहजपणे बोलतो, अरे त्याला हार्ट अटॅक आला, त्याची एंजिओप्लास्टी झाली. एंजिओप्लास्टी झाली म्हणजे नेमकं काय, तर ते मी थोडक्यात सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे आल्ट्रीज म्हणजे आपल्या वेन्स ज्या आपल्या मसलच्या आतमध्ये असतात आणि त्याचा आकार आपल्या केसासारखा एवढा पातळ आल्ट्रीज असतात. आणि त्याच्यामध्ये फॅट साचायला लागतं. जेव्हा क्लॉटेज होतात, ब्लड च्या गुठळ्या होतात, रक्ताच्या गुठळ्या होतात आणि आपला हार्ट कडून पंप केलेलं शुद्ध रक्त इतर अवयवांना पोहोचवण्यासाठी जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो. आणि तेव्हा आपल्याला डॉक्टर एंजिओप्लास्टी सजेस्ट करतात. तर एंजिओप्लास्टी करतात म्हणजे डॉक्टर नेमकं काय करतात, तर एंजिओप्लास्टी करतात म्हणजे तुम्ही पाहू शकता ही स्प्रिंग ती आल्ट्रीज मध्ये टाकली म्हणजे डॉक्टर काय करतात, आपल्या पायाच्या किंवा हाताच्या नसाला कट करून त्याच्यामधून स्प्रिंग टाकले, त्याच्यामधून अगोदर एक पातळशी एकदम तारेसारखी सुई टाकतात. त्या सुईच्या साहाय्याने जिथं क्लॉटेज आहे तिथपर्यंत ते दर्शवली जाते मॉनिटर वरती डॉक्टरांना. आणि नक्कीच तारेच्या साहाय्याने आपल्या आल्ट्रीज मध्ये बबल्स सोडला जातो. तो बबल्स त्या ठिकाणी ज्या ठिकाणी क्लॉटेज आहे त्या ठिकाणी जातो फुलतो म्हणजे तो काय काम करतो, जे तुमचं फॅट साचलेलं आहे त्याला बाजूला सरकवण्याचं काम करतो. आणि त्या बबल्सनी बाजूला सरकवण्याचं काम केल्यानंतर डॉक्टर ही जी स्प्रिंग दिसती, ही स्प्रिंगचा आकार नॉर्मली ज्या बऱ्याचशा सदस्यांना माहिती असेल, बॉलपेन, खटक्याचे बॉलपेन असतात त्याच्यामध्ये स्प्रिंग असती, त्या स्प्रिंगच्या आकाराची साईजची अशी स्प्रिंग येते. ती स्प्रिंग नंतर त्या बबलच्या आतमध्ये टाकली जाते, त्यालाच एंजिओप्लास्टी केले असं म्हणतात. म्हणजे डॉक्टर आपली एंजिओप्लास्टी करतात, ब्लॉकेज काढलं, आपण बोलतो डॉक्टरांनी ब्लॉकेज काढलं, तर ब्लॉकेज काढणं म्हणजे फॅट बाहेर काढणं नव्हे. तर एंजिओप्लास्टीच्या द्वारे फॅट तुमच्या आल्ट्रीज मध्ये फक्त दाबलं जातं, बाहेर काढलं जात नाही. आणि खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि हे झाल्यानंतर आपली आल्ट्रीज तेवढीच नाहीये, जेवढे बॉडी पार्ट तेवढे आल्ट्रीज आहेत. तर नक्कीच त्या आल्ट्रीज मधून आपला रक्त पुरवठा होत असतो. तर जेव्हा तो रक्त पुरवठा एवढ्या आल्ट्रीज मधून होत असतो तर त्या प्रत्येक आल्ट्रीज मध्ये कधीही ब्लॉकेज होऊ शकतं. आणि डॉक्टर फक्त स्प्रिंग त्या ब्लॉकेज पुरती टाकतात आणि कधीही गॅरंटी देत नाहीत की ज्या ठिकाणी ब्लॉकेज झालंय, ज्या ठिकाणी स्प्रिंग टाकली तेथे परत ब्लॉकेज होणार नाही. ही गॅरंटी कुठलेही डॉक्टर देत नाहीत, कारण ते सर्व तुमच्या लाईफस्टाईल वरती डिपेंड असतं. डॉक्टर त्यांचं सांगायचं काम करतात, बाबा एक्सरसाइज करा, हेल्दी डाएट फॉलो करा,
व्यायाम करा, सकस आहार घ्या, या पद्धतीने ते सजेशन करतात. आपण घरी आल्यानंतर 4 महिने, 8 महिने, वर्षभर जास्तीत जास्त फॉलो करतो. परत पूर्वपदावरती आलो, परत हे क्लॉटेज होण्याचा सुरुवात 100% होते. आणि ज्या ठिकाणी डॉक्टरांनी ही स्प्रिंग टाकलेली आहे, एंजिओप्लास्टी केलेली आहे, त्या ठिकाणी ही परत तुम्हाला ब्लॉकेज होणार म्हणजे होणार. यस, तर नक्कीच. तर त्याचे आपण सिम्पटम पाहूया. तर सिम्पटम काय काय आहेत? सिम्पटम ऑफ हार्ट डिसीज. तर त्याची सिम्पटम अगोदर मी सिम्पटम सांगते, नंतर त्याच्यावरती बोलते. तर चेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये दुखणे, नंतर आपल्या घशामध्ये दुखणे, मानेमध्ये दुखणे, जॉ मध्ये दुखणे, जॉ म्हणजे जबड्याचा भाग, त्याच्यामध्ये दुखणे, किंवा आपल्याला चक्कर येणे, डोळ्यांना अंधारी येणे आणि पायांना सूज येणे. आता हे नॉर्मल सिम्पटम आहेत, नॉर्मल सिम्पटम. तर पहिला आहे चेस्ट पेन. तर चेस्ट पेन हे अनेक कारणामुळे होत असते. जसं की नॉर्मली ऍसिडिटी, आपलं काही चुकीचं खाण्यात आलं तर कसं होतं, आपल्याला जळजळतं. सकाळी उठलं की आपल्या छातीमध्ये आपल्याला पेन झाल्यासारखं होतं, बरोबर की नाही? तर आता ते सिम्पटम नक्कीच हार्ट अटॅकचं नसतं. कारण हार्ट अटॅकचं सिम्पटम कसं ओळखावं? तर सतत दुखत राहणे, 3 ते 4 मिनिटं अति तीव्रतेने दुखत राहणे. चेस्ट मध्ये अति तीव्रतेने 3 ते 4 मिनिटं सतत दुखत राहणे, हे हार्ट अटॅकचं सिम्पटम आहे. आणि नॉर्मली चेस्ट मध्ये पेन होतं ते ऍसिडिटीचं लक्षण आहे. नंतर आपल्या घशामध्ये दुखतं, तर घशामध्ये अनेक कारणामुळे दुखतं. सर्दी झाल्यानंतर दुखतं, कोणाचा घसा खवखवल्यानंतर दुखतं. ज्या सदस्यांना थायरॉइड आहे त्यांचंही घशामध्ये दुखतं. परंतु तीव्र वेदना होणे, अगदी आपण जे काय पाणी जरी प्यायचं झालं तरीही ते आपल्याला गिळवत नाही, एवढ्या स्पीडनी वेदना होणे, ते सिम्पटम हार्ट अटॅकचं असू शकतं. मानेमध्ये पेन, अनेक सदस्यांना झोपताना उशीची सवय आहे, त्याच्यामुळे कधी मान अवघडल्यानंतर नक्कीच आपल्याला मानेमध्ये पेन होत असतं. परंतु मानेमध्ये अशा प्रकारे तीव्र वेदना होत निघतात की त्या अगदी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने 2-3 मिनिटं सतत कमी जास्त कमी जास्त कमी जास्त या प्रमाणामध्ये दुखत असतं. अचानक आपल्याला घाम फुटायला लागतो, अचानक गरगरल्यासारखं होतं, डोळ्याला अंधारी येते. आपण जेवलेलं असलो, पोटामध्ये पुरेसं अन्न असलं तरीही आपल्याला वारंवार चक्कर येत राहते. नॉर्मली चक्कर तर बघा, आपला कधी उपवास असेल किंवा आपल्याला जेवायला लेट झालं तरी नॉर्मली चक्कर हे सर्वांनाच येते. परंतु वारंवार हे सिम्पटम दिसत राहणे, तर नक्की डॉक्टरांचं सजेशन घ्यायचं आहे. आणि नक्की जॉ म्हणजे आपल्या चीनच्या बाजूचा हा जो भाग आहे, जबड्याचा भाग, तर त्याच्यामध्ये ही तीव्र वेदना जाणवतात. तर हेही नक्कीच हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. आणि पायांना सूज तर पायांना सूजही अनेक कारणामुळे येते. जसं की मुरगळणे, नॉर्मली चालता चालता मुरगळलं तरी पायाला सूज येते. एखादी इंजरी पायाला झाली तरी पायाला सूज येते. जास्त वेळ उभं राहिलं, जास्त वेळ एका ठिकाणी, ज्यांचं बैठी जीवनशैलीचं काम आहे त्या सदस्यांना चेअरवरती पाय मोकळे सोडून बसावं लागतं, त्यामुळेही पायांना सूज येते. काही काही सदस्यांना कंटिन्यू प्रवास केला 4 तास 5 तास, त्याच्यामुळे पायांना सूज येते. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि ते पूर्ण पायांना असते, म्हणजे अगदी तळ पायापासून ते गुडघ्यापर्यंत. परंतु अटॅकचं लक्षण पायांना सूज म्हणजे फक्त आपल्या नडगीच्या, पायाची नडगी आहे त्याच्या खालचा भाग, म्हणजे पायाच्या पंजाचा भाग, तळ पाय आणि वरचा पंजाचा भाग, फक्त गोठ्याच्या खाली पायांना वारंवार सूज येत राहणे, हे हार्ट अटॅकचं लक्षण आहे. तर नक्कीच असे सिम्पटम्स नक्कीच दिसले तर डॉक्टरांकडे जायचं आहे. आणि नक्कीच डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. नंतर तुम्ही पाहू शकता की आता एवढं सर्व सांगितलं तर त्याच्यावरती उपाय काय आहे, की तुम्ही कशी काळजी घ्या. तर पॉइंट पाहू शकता, मेंटेन अ हेल्दी डाएट, रेग्युलरी फिजिकली ऍक्टिव्हिटी, अवॉइड स्मोकिंग, अल्कोहोल, आणि मॅनेज स्ट्रेसफुल लाईफ, म्हणजे थोडक्यात मॅनेज अ हेल्दी डाएट. हेल्दी खायचं म्हणजे काय खायचं नक्की, तर नक्कीच आपल्याला आता सर्वांना माहिती आहे, या आपल्या जे काही आपल्यापर्यंत अन्नधान्य येत आहे, फळभाज्या येत आहेत, पालेभाज्या येत आहेत, काहीही कुठलंही प्युअर अन्न नाहीये. तर नक्कीच सर्वांवरती तेवढाच पेस्टिसाइडचा भडीमार केलेला असतो आणि ते तसंच आपण घरी घेऊन येतो.
शिजवतो, मुलं तशीच खातात. जे काय बाहेर आपलं जंक फूड खातो, फास्ट फूड खातो, आपण तरी घरामध्ये आणल्यानंतर त्या पालेभाज्या स्वच्छ धुतो, 2-3 पाण्यातून धुतो, मिठाच्या पाण्यात टाकतो, उकळवून घेतो, खूप काळजी घेतो. परंतु जे बाहेरचे जे जंक फूड फास्ट फूड खातात, तर मला सांगा, कधी तुम्ही पाहिलंय का ते पालेभाज्या कुठल्या प्रकारच्या आणतात, कशा प्रकारे बनवतात? आणि नक्कीच बरेच सदस्य यातील आपल्या मार्केटच्या एरियामध्ये राहणारे असतील तर नक्कीच त्यांना माहितच आहे, पालेभाज्या हॉटेलवाले जे बाहेर जे काही टपरी गाड्या वगैरे लावतात तर कुठल्या पद्धतीच्या भाज्या वापरतात. तर नक्कीच तुम्हाला तुमचा हेल्दी डाएट मेंटेन करायचा आहे. रेग्युलर फिजिकली ऍक्टिव्हिटी, मी मगाशी सांगितलं, ऍक्टिव्हिटी करायच्या म्हणजे काय, की आपल्या डोक्यापासून ते तळ पाय म्हणजेच पायाच्या नखापर्यंत ओव्हरऑल तुमच्या बॉडी पार्टची एक्सरसाइज झाली पाहिजे. अशा प्रकारचा व्यायाम म्हणजेच फिजिकल ऍक्टिव्हिटी. अवॉइड स्मोकिंग ड्रिंकिंग, म्हणजे पॅशन, सिगारेट ओढणे, ड्रिंक करणे, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या तर केसेस रोज बातम्यांना आहेत. तर नक्कीच हे त्याच्यामुळेच सर्व घडत असतं आणि तेही हार्ट डिसीजचं खरोखर सर्वात मोठं कारण आहे. नंतर मॅनेज स्ट्रेसफुली लाईफ. तर स्ट्रेसफुली लाईफ तर बरेच सदस्य ऍग्री करतील. अगदी आपण बोलतो ना, छोट्या शिशू जाणाऱ्या प्ले वर्गात जाणाऱ्या मुलापासून ते अगदी एजेड लोकांपर्यंत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच लागलेली आहे. लहान मुलांना शाळेत जायचं त्याचं टेन्शन, अभ्यास झाला नाही त्याचं टेन्शन, गृहिणींना कामाचं टेन्शन, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने टेन्शन आहे. परंतु त्यातूनही तुम्ही कमीत कमी ट्रेस कसा घेता येईल, कारण ट्रेस घेणं हे कुठल्याही प्रॉब्लेम वरती सोल्युशन नाहीये. जी गोष्ट तुम्हाला ट्रेस देते तर त्याच्यावरती शांतपणे विचार करा, काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, शांतपणे बसून राहा. नक्कीच त्याच्यामुळं कसं होतं, आपण जास्तीत जास्त ट्रेस घेत जातो, नंतर मग आपल्याला त्या ट्रेस मध्ये काही काही सदस्यांना तर अशी एक सवय असते, बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलंय, आम्हाला ट्रेस आला की आम्ही भरपूर खातो. म्हणजे ट्रेस घेण्याचेही खूप प्रकार आहेत. म्हणजे आपली लाईफस्टाईलच त्या दिशेने गेलेली आहे की आपण कितीही नाही म्हटलं तरी सदस्यांना अशी जीवनशैली जगण्याचं सवय झाली, रुटीन झाली आहे ती. आणि नक्कीच हेच आपल्याला कुठंतरी बदलायचं आहे. आणि नक्कीच या ओव्हरऑल सर्व जी आता मी सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी पीपीटी शेअर केली, तर पूर्ण पीपीटी वरती एकच सांगेल, सर्वांना जर हेल्दी लाईफ जगायचं असेल, स्वतःच्या सर्व हृदयाचं, मेंदूचं, ऑर्गनची काळजी घ्यायची असेल, वेलकम टू वेलनेस फॅमिली. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही वेलनेस फॅमिली मध्ये येणार आहात तर नक्कीच तुम्ही मेंटेन डाएट फॉलो करणार आहात, नक्कीच तुम्ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी करणार आहात. आणि कसं ते आम्ही पुढे तुम्हाला नक्कीच मी सांगते. तर नक्कीच यस, आता आपला 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो आपण पाहूया सर्वजण, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती पडणार आहे. यस. आवाज येत नाही मॅडम, आवाज. यस यस यस. वन सेकंड. आवाज नाही येते मॅडम. 1 मिनिट. येस, तर नक्कीच व्हिडिओ स्टार्ट होत आहे. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, तर नक्कीच तो व्हिडिओ एका डॉक्टरांचा आहे, अगदी प्रख्यात असे हृदयरोग तज्ञ डॉक्टर आहेत, तर नक्कीच त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत.
येस मॅम, येतोय आवाज आता? नाही येते, नाही येते. मी शेअर करते व्हिडिओ मॅम. यस 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 यस. जॉईनच होत नाही. 100 लोक झाले. अल्टीमेटली, और उसके बाद जो सबसे खराब उनके साथ हो सकता यस यस यस. और थोड़े दिन वो ठीक रहे, फिर थोड़े दिन बाद आके बोले फिर पेन हो रहा है. अब मैंने 12 टैबलेट कर दिया, फिर 15 टैबलेट किया अल्टीमेटली, और उसके बाद जो सबसे खराब उनके साथ हो सकता था वही उनके साथ हुआ. ही सफर्ड हार्ट अटैक, और मेरे ही हॉस्पिटल में उनको एडमिट किया गया. मुझे याद है मैंने उनको इमरजेंसी से आईसीयू में लेके गया, वहां पे उनको पूरी की पूरी ट्रीटमेंट दी, ऑक्सीजन, इलेक्ट्रिक शॉक और क्या नहीं, कंटिन्यूअस ईसीजी मॉनिटरिंग. 3-4 घंटे तक आईसीयू में हमारे साथ रहे, एंड अल्टीमेटली दैट पेशेंट एक्सपायर्ड. पेशेंट की डेथ हमारे लिए कोई नई बात नहीं थी. आईसीयू में हर दिन हार्ट अटैक लेके पेशेंट आते थे और डेथ हो जाती थी, कुछ लोगों का, कुछ बच जाते थे. तो मेरे लिए कोई नई बात नहीं थी. डेथ सर्टिफिकेट बनाया और रिलेटिव्स को पकड़ा दिया और उनको बोला हमने अपने तरफ से पूरी कोशिश की थी, एंड दे एग्रीड. दे से नहीं, आप, मैं देख रहा हूं 3 घंटे से आप कितना कोशिश किए, एंड अल्टीमेटली दे लेफ्ट. चैप्टर वॉज क्लोज्ड, बट फॉर मी अ न्यू चैप्टर स्टार्टेड. इस बार मुझे सोचना पड़ा कि इस पेशेंट की डेथ क्यों हुई. अच्छा, हम लोग डॉक्टर लोग जब भी कोई पेशेंट इमरजेंसी में आता था और डेथ हो जाती थी तो हम लोग क्या बोलते थे मालूम है, कि ये पेशेंट अगर थोड़ी देर पहले मेरे पास आ जाता ना तो मैं बचा लेता. हार्ट अटैक से पहले अगर इस मिल जाता तो मैं इसको जरूर बचाता. जो डॉक्टर इसको पहले ट्रीट कर रहा था वो डॉक्टर ठीक नहीं था, उसी की वजह से हार्ट अटैक हुई है. अच्छा, इस बार कौन था डॉक्टर पहले ट्रीट करने वाला? पहले भी मैं था और बाद में भी मैं था. तो गलती हुई हो तो दोनों तरफ से मैं ही. और दिस मेड मी थिंक कि अगर मैंने गलती करके एक पेशेंट को मारा है तो इसका क्या कारण हो सकता है. एंड दिस इज व्हाट आई स्टार्टेड थिंकिंग. एंड देन आई सडनली रियलाइज्ड कि वो पेशेंट जब मेरे पास पहले आए थे तो उनका खाना पीना बहुत गलत था. खूब मीट खाते थे, खूब मक्खन खाते थे. ही वॉज नॉट एक्सरसाइजिंग, ही वॉज स्मोकिंग. ऑल दीज की वजह से उनकी ब्लॉकेज बढ़ रही थी. मैंने 6 के जगह 9 टैबलेट लिख दिया. फिर ब्लॉकेज बढ़ी, मैंने 12 टैबलेट लिख दिया. फिर ब्लॉकेज बढ़ी, मैंने 15 टैबलेट लिख दिया. इसका मतलब क्या था कि मैं आई वॉज हेल्पिंग हिम टू डाई. एंड दैट डे सडनली आई रियलाइज्ड करीब करीब सारे कार्डियोलॉजिस्ट यही काम कर रहे हैं. वो पेशेंट को बता नहीं रहे आपकी ब्लॉकेज हुई क्यों है, क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, दवाई देके छोड़ देते हैं. एंड दैट डे आई वाज सडनली अपसेट. मैंने नेक्स्ट दिन अपने बॉस को पकड़ा. मैं बोला सर मैं आपसे डिस्कस करना चाहता हूँ. वो बोले क्या चीज? मैं बोला बहुत सीरियस बात डिस्कस करना चाहता हूँ. वो बोले पेशेंट की डेथ. मैं बोला नहीं, पेशेंट की डेथ नहीं डिस्कस करना चाहता हूँ. मुझे लगता है पूरा मेडिकल साइंस गलत चल रहा है, कार्डियोलॉजी पूरी सिस्टम गलत चल रही है. मेरे बॉस ने मेरे को क्या बोला मालूम है? तुम्हें क्या लगता है इतने बड़े बड़े डॉक्टर्स हैं. मैंने उनको एक क्वेश्चन पूछा, सर व्हाट इज दिस ट्रीटमेंट वेयर द डिजीज ग्रोज? ट्रीटमेंट हो रहा है, बीमारी बढ़ रही है, कैसा ट्रीटमेंट है? मेरे बॉस ने मेरे को बोला था तुम्हें क्या लगता है सारे कार्डियोलॉजिस्ट गलत रास्ते चल रहे हैं? मैं बोला एग्जैक्टली मेरे को यही लग रहा है, पूरा सिस्टम गलत रास्ते चल रहा है. उन्होंने बोला कैसी बात कर रहे हो, यू आर सच अ स्मॉल डॉक्टर, यू आर क्वेश्चनिंग द मेडिकल साइंस. मैं बोला सर मेरा कॉमन सेंस बोल रहा है अगर बीमारी रोक नहीं रहे हम लोग तो कर क्या रहे हैं? मेरे बॉस ने मेरे को समझाया था, बिमल यू कांट चेंज द सिस्टम, तुम वही करो जो सारे लोग कर रहे हैं. पेशेंट क्या खाएगा, क्या नहीं खाएगा, कैसे रहेगा, ये अपना हेडेक नहीं है, उनका हेडेक है. अपना काम है दवाई लिखो, बस चलने दो उनको, जैसा चलता है चलने दो. उनकी कंडीशन बिगड़ेगी तो दवाई बढ़ा देना, और बिगड़ेगी बढ़ा देना. और हार्ट अटैक हो जाए तो बचाने की पूरी कोशिश करना, और डेथ हो जाए तो सर्टिफिकेट देना, तुम्हारी ड्यूटी कंप्लीट. And that day I was very upset. And that day I made up my mind कि no, I'm not going to do that. और मैंने उस दिन एक काम कर लिया था. कोई भी पेशेंट मेरे पास आता था, मैं उसको समझाता था कि देखो ये दवाई मैं दे रहा हूं, पर ये दवाई खा के आप कभी ठीक नहीं हो सकते.
आप सोच रहे हैं डॉक्टर दवाई लिख के ये बोल रहा है कि आप दवाई खा के कभी ठीक नहीं हो सकते। अगर ठीक होना चाहते हो तो आप अपने आप को चेंज करो, अपना खाना चेंज करो, एक्सरसाइज करो, वॉकिंग करो एंड ऑल दैट दे दिया। और थोड़े यस, नक्कीच ऐकलं असेल सर्वांनी। डॉक्टरांचा तोंडून ऐकलं असेल की तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर गोळ्या देतात, नाही फरक पडला परत गोळ्या वाढवून देतात किंवा गोळ्या बदलून देतात, परंतु काय फॉलो करायला सांगतात की तुमची हेल्दी लाईफस्टाईल जे आहे ती नक्कीच तुम्हाला हेल्दी खायचं आहे, नक्कीच तुमचं जेवण बदलायचं आहे, नक्कीच तुमचं जीवन बदलणार आहे। डॉक्टर हे आपल्या आर्टरीज मध्ये आलेली सूज किंवा हार्ट अटॅक हे कशामुळे होतं तर डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या आहेत, मी त्याच्यावरती बोलेल की ज्या केमिकल युक्त गोळ्या आहेत तर त्याच्यामुळे ही हे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात। तर नक्कीच यस, तर नक्कीच आपण आता दोन छान असे रिझल्टही घेऊया। तर पहिला रिझल्ट आहे आपल्या ताकवले मॅडम आहेत, संजीवनी ताकवले मॅडम। तर नक्कीच यस, ग्रेट मॉर्निंग, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू। मी संजीवनी प्रताप ताकुले, सासवड तालुका पुरंदर इथून बोलते। मला गेल्या 17 वर्षांपासून शुगरचा फार त्रास होता आणि मी गोळ्या खाऊन अक्षरशः वैतागली होती। आयुर्वेदिक औषधं करत होते, चालत होते रोज 4-4, 5-5 किलोमीटर, परंतु माझ्यावर काही इफेक्ट होत नव्हता। प्रत्येक वेळी लॅबमध्ये जायचं, टेस्ट करायची, शुगर हाय आहेच। सगळे पथ्य पाळत होते, डॉक्टरांच्या टॅबलेट्स वेळच्या वेळी खात होते, चालणं सांगायचे, रोज सकाळी चालायला जायचे, परंतु त्याचा काही इफेक्ट झालेला नव्हता। मग शेवटी ही नीलम जाधव, माझ्या बहिणीचीच मुलगी आहे, तिने मला सजेस्ट केलं तू आता माझं ऐकून बघ। मी म्हटलं तू मला काही सांगू नकोस, माझा कशावरही विश्वास नाहीये आणि माझ्या हायपर टेन्शनची शुगर आहे, त्याला गोळ्या औषधांचा काहीच इफेक्ट होत नाहीये। तर ती म्हटली तू फक्त एकदा करून तर बघ, 3 महिन्याचा कोर्स आहे, 3 महिन्याचा कोर्स कर, त्याच्यानंतर तू करायचं की नाही ते बघ, तुझ्यावर डिपेंड आहे। मग मी तिचं शेवटी म्हटलं चला शेवटचा पर्याय म्हणून आपण हे करून पाहूया। मग मी वेलनेस फॅमिलीला जॉईन झाली। गेल्या 10 महिन्यापासून मी आपला रोज सकाळी उठणे आणि आपला आहार जो आहे तो बनवून ठेवणे आणि आपलं जॉईन करणे। मग हे करता करता मग पहिल्या महिन्यात मी डॉक्टरांकडे गेली लॅबमध्ये टेस्ट करू, तर शुगर खूप कमी झालेली। डॉक्टर म्हटले कसं काय, काय केलं तुम्ही? तर डॉक्टरांना सांगितलं मी असा असा आहार घेते आणि असा व्यायामही करते। तर डॉक्टर म्हटले फार छान आहे। तर त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात गेले, माझ्या पहिल्या महिन्यातल्या 16 गोळ्या होत्या, त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला म्हटले फक्त आता तुम्ही या 3च गोळ्या खाऊन पहा। माझा बीपी हाय असायचा, कोलेस्ट्रॉल वाढलेला असायचं, शुगर हाय असायची। मग डॉक्टरांनी सगळी औषधं बंद केली आणि फक्त 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या, एक शुगरवरची आणि एक बीपी आणि कोलेस्ट्रॉलसाठी पथ्य सांगितलेली ते पाळले। तर माझी शुगर तिसऱ्याच महिन्यात एवढी नॉर्मल झालेली की डॉक्टर म्हटले तुम्हाला आता इन्शुलिन चालू होतं, सॉरी इन्शुलिन मला सुरुवातीपासून 20 युनिट चालू होतं 3 टाइम, त्याच्यानंतर डॉक्टरांनी 2 टाइम चालू केलं, 15-15 युनिट वर ठेवलं। त्याच्यानंतर एवढी शुगर लो झाली माझी, म्हणजे लो व्हायला लागली, डॉक्टरांनी पूर्णपणे इन्शुलिन बंद केलं आणि आता बीपीची गोळी बंद झाली। आता फक्त एक टॅबलेट मी रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक खाते आणि आपला सकस संतुलित आहार हा 2 टाइम घेते आणि व्यायाम 1 टाइम करते। तर असे मला गुरु भेटलेले नीलम जाधव यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि मी हा म्हणजे पूर्ण हयात आहे तोपर्यंत हे इंटेक करणार आहे। माझ्याकडून एवढंच होतं। यस, तर नक्कीच सर्वांनी क्लॅपिंग करायचे आहे ताकवले मॅडम साठी, कारण त्यांनी आपल्या वेलनेस फॅमिलीवरती विश्वास ठेवला आणि अमेझिंग असा त्यांनी त्यांचा रिझल्ट काढलेला आहे। तर नक्कीच नक्कीच मी त्यांच्यावर सॉन्ग लावा, सॉन्ग बोलेल। सॉन्ग लावा। यस यस, थांबा डावसर 2 मिनिटं। तर नक्कीच ताकवले मॅडमला अगदी आपलं कसं म्हणणं असतं की सदस्य बरेच सदस्य म्हणतात की माझी तब्येत नाहीये, मी लुकडा आहे, त्याच्यामुळे मला हार्ट अटॅकचं, शुगरचं, बीपीचं टेन्शन नाहीये, परंतु हा गैरसमज पहिला सर्वांनी दूर करायचा आहे।
कारण तुम्ही जाड असा बारीक असा जे प्रॉब्लेम जाड व्यक्तींना होतात ते अगदी लुकड्या लोकांनाही होऊ शकतात, कारण तेही अन्न त्यांची पूर्ण ओव्हरऑल बॉडी सिस्टीम हे प्रत्येकाचं स्ट्रक्चर एकसारखं आहे. तेवढेच ऑर्गन्स आहेत, तेवढीच हाडं आहेत, तेवढ्याच अन्न. तसंच तुम्ही त्याच समाजात राहता म्हणजे तेच अन्न इंटेक करत आहात, तर जाड बारीक हार्ट अटॅक येईल, शुगर होईल. कारण मॅडमला तुम्ही पाहिलं असेल अंडर वेट आहेत, अक्षरशः 49 एवढंच त्यांचं वेट आहे, तरी पण 20 मिली इन्शुलन्स 3 टाइम आणि 16 टॅबलेट, नॉट अ जोक. आणि नक्कीच असेच अमेझिंग रिझल्ट जेव्हा निघतात केव्हा निघतात, जेव्हा आमच्या वेलनेच्या भाषेमध्ये म्हणजे डॉक्टर मत बदलो, हॉस्पिटल मत बदलो, मेडिकल मत बदलो, अपनी सोच बदलो, अपनी आदतें बदलो, अपना नाश्ता बदलो, आपकी जिंदगी बदल जाएगी. यस, तर नक्कीच दुसराही रिझल्ट शेअर होणार होता कोलेस्ट्रॉलचा, परंतु त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. तर नक्कीच यस, चलो बॅक टू एमसी. अरे वाह, थँक्यू 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 व्हेरी मच. आपले ग्रेट आरोग्य सल्लागार वर्ल्ड टीम मेंबर मिसेस नीलम जाधव मॅडम यांनी खूप अशा सुंदर प्रकारे अमेझिंग आपल्याला जसं म्हणजे प्रत्येक हृदयाच्या पाठची माहिती समजावून सांगितलेली आहे. आणि प्रत्येकाने, मी तर माझ्या नोटबुकामध्ये प्रत्येक पॉइंट नोट केलेले आहेत. तुम्हीही तुमच्या नोटबुकामध्ये नोंद केलेली असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि चांगल्या प्रकारे अशी माहिती दिल्यामुळे आपलं जे आपल्या शरीरामध्ये जो म्हणजे गाडीचं कसं इंजिन असतं, तसं आपलं हृदय हे आपल्या शरीराचं इंजिन आहे. आपल्या हाताची मूठ जेवढी असते ना, त्या मुठीमध्ये जेवढा तुमचा जो म्हणजे आकार आहे, त्या आकाराचं आपलं हे हृदय बनलेलं असतं. आणि ते हृदय आपल्या शरीरातल्या सर्व नसांना कशा प्रकारे रक्तपुरवठा करतं आणि त्याच्यामध्ये हेल्दी अनहेल्दी खाल्ल्यानंतर काय होतं, हे सगळं आपल्या ग्रेट आरोग्य सल्लागार वर्ल्ड टीम मेंबर नीलम जाधव मॅडम यांनी आपल्याला खूप सुंदर प्रकारे समजवलेलं आहे आणि हार्ट बद्दल चांगली माहिती दिलेली आहे. त्यांना आता त्यांच्याबद्दल मी एक असं वक्तव्य करतो, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, आखिरी दम तक हमारा वेलनेस कोच, आखिरी दम तक हमारा वेलनेस कोच आपके साथ रहेगा. इसलिए इच्छा पूर्ति कॉल हमारा महाराष्ट्र नंबर 1 देवा हेल्थ एंड वेलनेस परिवार ने बनाया है. ये लिख के ले लो आप और अच्छे तरह से उसको सुनो. और अभी जो इतना अच्छा तरह से अमेजिंग सेशन हुआ है और ये मीटिंग का एमसी पार्ट मुझे इच्छा पूर्ति कॉल ने, ये सिस्टम ने दिया है, उसके लिए मैं उनका आभारी हूं. और दूसरी बात यह है कि अपना सजेशन कैसा हो गया और ये जो अभी सजेशन हुआ है उसके बारे में अपने को अभिप्राय लेना चाहिए. तो अपने जागतिक आरोग्य सल्लागार यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेण्यासाठी आता पुढे जात आहोत. थँक्यू. अमेझिंग अमेझिंग. आणि नक्कीच सकाळी जे कॉलवरती तुम्हाला सांगितलं होतं त्यातला शब्द ना शब्द खरा ठरलेला आहे. जे शब्द मी तुम्हाला दिले होते की सेशन का जॉईन करायचंय, कारण आपण कॉलवरती लीडर्सला ऐकत असतो, त्यांचे वर्कआउट पाहत असतो, पण ज्या वेळेला लीडर आपल्या कॅमेरा समोर काही अमेझिंग अशी माहिती घेऊन येतो त्यावेळेला तो अभ्यास करत असतो त्या गोष्टींचा, त्या विषयाचा, त्या पाठचा. आणि तो अभ्यास तुम्हाला त्यांच्या आता ज्या त्यांनी जे सेशन घेतलं त्याच्यातून तुम्हाला प्रत्येक पार्ट बद्दल त्यांनी जी माहिती दिली ती नक्कीच तुम्हाला ती तशी जाणवली. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी आतुर आहे हे सेशन ऐकण्यासाठी. कदाचित मलाही काही गोष्टी माहित नाहीये त्या मला या सेशन मधून मिळतील. आणि नक्कीच नीलम मॅडम, खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून सुद्धा शिकायला मिळाल्या. कारण आपण कोणाकडून शिकतो, तो लहान आहे की मोठा आहे हे महत्वाचं नाहीये, आपल्याला माहिती नक्की काय मिळते ही खूप महत्वाची आहे. अमेझिंग. कारण मी सकाळी सांगितलं तर सबके पास एक ही है इम्पॉर्टंट पार्ट, हार्ट. हात मोडला चालेल, पाय मोडला चालेल, एका डोळ्याने दिसलं नाही तरी चालेल,
है की नाही? घरात बसून जिंदगी कशी पण येडीवाकडी जगू शकते, पण हार्टही नाहीये, है की नाही? तर आपल्या हार्टला हलक्यात घेऊ नका. मॅडमने ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक आरोग्य सल्लागार तुम्हाला याच्याबद्दल हळूहळू छोटे छोटे गोष्टी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो. पण परिस्थिती अशी आहे, कळतंय पण वळत नाही, है की नाही? पण नक्कीच तो व्हिडिओ एवढा महत्वाचा व्हिडिओ, आणि ज्या डॉक्टरांनी बघा त्यांच्यासाठी खरंच सर्वांनी क्लॅपिंग करा. जिगरा चाहिए, मेरे हात से डेथ हुई है, आणि ते स्वीकारण्याची सुद्धा तेवढी दानत पाहिजे की माझ्याकडून झाले. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफ मध्ये आपण अनुभवल्यात. त्या डॉक्टर चांगला नव्हता म्हणून तुम्हाला असं झालं, माझ्याकडे पहिले आले असते तरी तसं झालं नसतं. पण पहिल्यांदाही तेच होते, डेथ झाली सर्टिफिकेट द्यायलाही तेच होते. चूक कुठं होत होती? खायचंय काय, लाईफस्टाईल कशी पाहिजे ते सांगितलं नाही. फक्त आजार येतोय, गोळ्या वाढतात, परत फरक नाही पडत गोळ्यात. हे तुम्हाला का समजून सांगतोय? आमच्याकडे येणारे व्यक्ती बोलते काही नाही मला फक्त शुगर आहे, काही नाही मला फक्त बीपी आहे, आणि तुमच्या गोळ्या चालू असतात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही मेंटेन आहे. तुम्ही मेंटेन नसता. तुमच्या बॉडीतला एक एक पार्ट हळूहळू निकामी होत असतो, तो तुम्हाला समजतच नाही. आणि एक दिवस असा येतो, होत्याचं नव्हतं होऊन जातं, मग वाटतं जर मी केलं असतं तर, हो की नाही? मग त्या जरला आणि त्या तरला मोका देऊ नका. अमेझिंग सेशन नीलम मॅडमने घेतलेलं आहे. मला असं वाटतं या कॉलवरती 100 सदस्य लास्ट पर्यंत टिकून होते. अजूनही 96 पार्टिसिपेंट आहेत. यातले जरी 5 जणांना कळालं ना, आमचं सेशन सक्सेस झालं. आम्ही लय अपेक्षा करतच नाहीये, कारण आम्हाला खूप अजून घशात आणायचे आणि आम्ही तयार आहे त्याच्यासाठी, क्योंकि हम इस आरोग्य की वारी में तो निरंतर चलने वाले है की नाही? अमेझिंग अमेझिंग सेशन. आणि नक्कीच ग्रेट लीडर्सला फॉलो करा. आज मॅडमनी रिझल्ट, अमेझिंग रिझल्ट संजीवनी मॅडमनी शेअर केला, आणि नक्कीच मी त्यांना रोज बघत असते, पण त्यांचं बोलणं त्यांना मी आज फर्स्ट टाइम ऐकलंय कॉलवरती. 16 गोळ्या खाणारी व्यक्ती आज बिलकुल गोळ्या खात नाही, एवढी आनंदी आणि हॅपी आहे. जे सदस्य कॉलवरती आहे की किती महिन्याचा हा कोर्स आहे हे विचारतात, बाबांनो हा औषधांचा कोर्स नाहीये, हे तुमचं जीवन बदलतोय, तुमची लाईफ बदलतोय, हे समजून घ्या आणि तुमची लाईफस्टाईल बदला. आयुष्यभर निरोगी राहा, कारण गोळ्या खाऊन तर आयुष्यभर खाल्ल्या तरी त्याचे रिझल्ट नाहीये, शरीर तुमचं बर्बाद होतंय. तर नक्कीच थँक्यू व्हेरी मच मॅम. संजीवनी मॅम, आज अमेझिंग तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर केला, आणि क्या बात है, एमसी पार्ट धमाका, अमेझिंग अमेझिंग, क्या बात है. थैंक यू वेरी मच. मेरी तरफ से इतना ही था. थैंक यू लीडर्स. तुझे नचा दूं मैं तक दिना दिन बिन पे जैसे है नाचती ना गिन आगे पीछे तेरे घूमू जैसे पुल पे करती मक्खी बिना बिन जरा तू हाथ उठा के कमरिया गोल घुमा के आजा बेबी फ्लोर पे दिल वाले से तू दिल लगा के या जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए जालिमा जान ले बात तेरी अदा, जान ले बात तेरी अदा, दिल वाले पिया का दिल चुराए जालिमा तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई। दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले, रात भर जालिमा के संग नचे सालमा।
तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई। दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले, रात भर जालिमा के संग नाचे सालमा। रंग दे तुम है गेरुआ, दुआ हो तुम्ही और तुम्ही शाम हो। मनमा इमोशन जागे रे मनमा।